नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत घरगुती सामानातून मिठाई। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण इथं मारी बिस्किट घेतलेले आहेत, पिठी साखर घेतलेली आहे, मिल्क पावडर घेतलेली आहे 1 वाटी भरून, दूध घेतलंय, खोबऱ्याची पावडर घेतली 1 वाटी, बदाम घेतले त्याची काप करून घेतले, पिस्ता त्याची काप करून घेतले, फूड कलर घेतला येलो, विलायची पावडर आणि मँगो पल्स। हा मँगो पल्स मी घरी बनवलेला घेतलेला आहे, कांदीवर घेतलेले आहे। आपण ही कोकोनट पावडर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आपण आता खोबऱ्याची पावडर करून घेतली, मिक्सरमध्ये फिरवून घेतली। आपल्याला बिस्किटचा चुरा करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये आपण बिस्किटचा चुरा करून घेतलाय, एकदम बारीक करून घ्यायचा। सर्वप्रथम आपण बिस्किटचा चुरा घेतलाय, त्यात आपण आता थोडी वेलची पावडर घालतोय आणि मँगो पल्स घालतोय। आता हे आपण मिक्स करून घेतोय। आता आपल्याला यात थोडं थोडं दूध घालून मिक्स करायचं आहे। दूध एकदम नाही घालायचं, थोडं थोडंच घालायचं। यात थोडा येलो कलर टाकणार आहोत आपण, 2-3 ड्रॉप। आपला डो तयार झालाय, या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचे। तुम्हाला साखर ते गोड हवं असेल तर तुम्ही हे चुरा करताना 2 चमचे साखर टाकू शकता। आपण दुसरा डो बनवून घेतोय। आता कोकोनट पावडर घेतली, आपण मिल्क पावडर घेतली, पिठी साखर, सगळं चांगलं मिक्स करून घेतले। परत टाकून घेणार आहोत। त्यात पण थोडं थोडं दूध टाकून आपण गोळा मळून घेतोय। दूध एकदाच घालायचं नाही। या पद्धतीने आपला दुसरा डो बनवून तयार झालेला आहे। हा मँगोचा, मारी बिस्किटचा आणि हा कोकोनटचा। आपण बटर पेपर घेतलाय, त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे। आता गोळा ठेवून आपण लाटून घेणार आहोत। हलक्या हाताने लाटायचं। आता याची आपण पोळी लाटून घेतलेली आहे। आपण कोकोनटची याची लाटून घेणार आहोत। तर आपण सेम पद्धत करणार आहोत। बटर पेपरला तेल लावून त्याच्यावर ही पोळी लाटून घेणार आहोत। आता आपली दुसरी पोळी पण लाटून तयार झालेली आहे। आपण मँगोची पोळी आपण खाली ठेवून घेणार आहोत, त्यावरती आपण बदाम आणि काजू हे करून घेणार, त्यावर दुसरी पोळी ठेवणार आहोत, पेस्ट करून घेणार आहोत। त्यामध्ये काजू आणि पिस्ता, ते बदाम पिस्ता त्याची काप घालून घेणार आहोत, पेस्ट करणार आहोत आणि याचा आपण रोल करून घेणार आहोत। आपला रोल तयार झालेला आहे। आपण याला छान असं प्रेस करून घेणार आहोत। आपला रोल तयार झाला, आपण याला चांदीवर लावून घेणार आहोत। आता आपली मिठाई तयार झालेली आहे। आपण याला 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। याला फॉइलमध्ये किंवा बटर पेपरमध्ये पॅक करून ठेवायचे या पद्धतीने। आता आपण हे दोन्ही रोल आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत 15 मिनिटासाठी। 15 मिनिटं झालेत, आपण हे रोल बाहेर काढून घेतलेले।
छान असं सेट झालेली आहेत. आता आपण याला कट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली मिठाई किती छान दिसते. आपण सगळे कट करून घेणार आहोत. आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊ. आपली मिठाई खाण्यासाठी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.